कुणाचं नसलं तरी महाराजांचं आपल्यावर लक्ष असतं. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सगळ्यात पहिल्यांदा मी क्षमा मागते की दररोज मी मोठे व्हिडिओ माहिती घेऊन तुम्हाला टाकू शकत नाही, कारण की मी ही जॉईंट फॅमिली आहे आमची. माझं 2 नंबरची माझी मुलगी आहे, ती लहान आहे. त्यामुळे मला समजून घ्या, कधी 2 दिवसांनी कधी 1 दिवसाआड असे मोठे व्हिडिओ मी अपलोड करत जाईन. पण मी जे काही व्हिडिओ टाकते ते माहितीपूर्वक असतात, अनुभव घेतलेलेच व्हिडिओ मी टाकते. तर आजही याबद्दलच आपण बोलणार आहोत. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की विष्णू सहस्त्रनामाचं वाचन मी स्वतः करते आणि जी सेवा मी करते तीच तुमच्यासोबत मी शेअर करत असते. विष्णू सहस्त्रनाम हे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. विष्णू सहस्त्रनाम वाचनाला अर्धा तास आपल्याला लागतो. पण विष्णू सहस्त्रनाम वाचन हे खूप आपल्या घरातील पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष, ग्रहपीडा, तसेच तुम्हाला कोणतेही जर संततीबाबतील किंवा तुम्हाला कर्ज डोक्यावर खूप झालेलं असेल किंवा मुलांना नोकरी लागत नसतील किंवा मुलं घरात सतत आजारी पडत असतील. बघा, एखादा व्यक्ती असं असतो की त्याचा सारखा दवाखाना चालू असतो. असं जर काही तुमच्या घरात चाललेलं असेल तर मी तुम्हाला पाठीमागेही सांगितलं की संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन प्रत्येक एकादशीला तुम्ही करा आणि अनुभव तुम्ही स्वतः पाहाल. मला सांगायचीही गरज पडणार नाही, एवढं सुंदर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे अनुभव आहेत. तर त्याबद्दल आज आपण बोलणार नाही. तर मी आज विष्णू सहस्त्रनामाबद्दल बोलणार आहे, कारण की जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करत असते. त्यामुळे साहजिकच तुम्ही जर भगवान विष्णूंची सेवा केली तर तुम्हाला संपत्तीबाबत तरी कोणताच प्रश्न उद्भवणार नाही. तुमच्या डोक्यावर भयंकर कर्ज असेल तर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम ही सेवा अतिशय सुंदर आहे. पुरुष सूक्ताचं वाचन तर आवर्जून हे केलंच पाहिजे. तर त्याबद्दलच मी आज तुम्हाला सांगते आहे. तर ही सेवा काय आहे? जर तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर 21 दिवस संकल्पयुक्त सेवा करायची आहे विष्णू सहस्त्रनामाची. व्यंकटेश स्तोत्र वेगळं आहे, विष्णू सहस्त्रनाम वेगळं आहे. तर व्यंकटेश स्तोत्र हे संध्याकाळी 12 नंतर वाचायचं असतं. त्याबद्दलही मी लवकरच व्हिडिओ करणार आहे. तर रोज 21 वेळा विष्णू सहस्त्रनाम वाचायचं. हे विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला कुठेही मिळून जाईल. जिथे पुस्तकं मिळतात त्या दुकानामध्ये भेटेल किंवा केंद्रात मिळेल. मी हे केंद्रातून घेतलेलं आहे, तर तिथे मिळून जाईल. आता हे वाचन कसं करायचं? श्री स्वामी समर्थ. श्री विष्णू सहस्त्रनाम. श्री गणेशाय नमः. यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. नमः समस्तभूतानामादिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. वैशम्पायन उवाच. श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरशान्तनवं पुनरेवाभ्यभाषतः. युधिष्ठिर उवाच. तर या पद्धतीने वाचायचं आहे. अथ विष्णू सहस्त्रनामावली जी आहे ती वेगळी आहे आणि विष्णू सहस्त्रनाम वेगळं आहे. विष्णू सहस्त्रनामावली ही आपल्याला अनंत चतुर्दशी दिवशी भगवान विष्णूंना 1001 नावं घेऊन तुळशीपत्र अर्पण करण्यासाठी वापरली जाते. विष्णू सहस्त्रनाम हे आपल्या हातून घडणारे अनेक पापे असतात, त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी वाचलं जातं. आपल्याकडून अनेक दिवसातून चुका घडत असतात किंवा काही आपले जुने प्रारब्ध असतात. अनेक आपले महत्त्वाची कामे अडलेली असतात. ती कामे मार्गी लागावीत म्हणून तुम्ही संकल्पयुक्त 21 दिवस ही सेवा करू शकता. या सेवेला नियमावली काय आहे? तर तुम्हाला ब्रह्मचर्य पालन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही 21 दिवस सलग करणार असाल तर मांसाहार, ब्रह्मचर्य पालन, एकच आसन हवं व एकाच जागी बसून हे तुम्हाला वाचायचं आहे आणि एकाच बैठकीत वाचू शकता. आता 21 वेळाच वाचायचं आहे. पहिल्या दिवशी तर 21 वेळा वाचायचं आहे. त्यानंतर तुम्ही दररोज 11 वेळा वाचलं तरी चालेल. पण हे विष्णू सहस्त्रनाम संस्कृतमध्ये आहे. आता ज्यांना वाचणं शक्य नाही तर त्यांनी काय करायचं की आम्हाला संस्कृत वाचता येत नाही, तर यूट्यूबला, गुगलला तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम मिळेल. तिथे तुम्ही लावून द्या आणि ऐकत ऐकत त्याच्यानंतर वाचू शकता. आणि ज्यांना कसलंच वाचता येत नाही त्यांनी कमीत कमी लावून मनोभावे जर ऐकलं तरीही चालेल. तर ही रोज 21 वेळा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करायची आहे. संतती असेल, डोक्यावर कर्ज असेल, वास्तुदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा असेल, पितृदोष असेल
किंवा लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला करायची असेल तर यासारखं सुंदर अशी सेवा कोणतीच नाही. हे सर्व त्रास तुम्हाला कमी करायचे असतील तर आवर्जून संक्षिप्त श्रीमद भागवत आणि विष्णू सहस्त्रनामाची सेवा ही आपल्या घरात झालीच पाहिजे. ही सेवा मी स्वतः करते तेव्हाच तुमच्यापर्यंत पोचवते. संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं मी प्रत्येक एकादशीला वाचन करते. खूप फरक पडलेला आहे. पितृदोषामुळे आपले अनेक कामे अडलेली असतात. पितृदोष हा भयंकर आहे. त्यामुळे सगळं घर विस्कळीत होतं. अक्षरशः घरं पूर्ण मुलं व्यसनाधीन होतात. इथपर्यंत पितृदोष म्हणजे खूप आजारी पडतात, व्यसन लागतं असं पितृदोष आहे किंवा कोणतीच कामे मार्गी लागत नाहीत. तर सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही प्रखर पितृदोष जर तुम्हाला ह्या सर्व समस्या असतील तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं वाचन हे केलंच पाहिजे. ज्यांना संकल्पयुक्त करायचं नाही त्यांच्यासाठी सांगते. आणि महत्त्वाचं, ज्यांना संकल्पयुक्त सेवा करायची आहे त्यांनी उद्या बुधवार आहे, बुधवारपासून या सेवेला सुरुवात करा. ज्यांना नसेल बुधवारी करायची त्यांनी एकादशीला, कोणत्याही एकादशीला तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. आणि ज्यांना नाहीच करायची की बाबा आम्हाला संकल्पयुक्त नाही जमणार 21 वेळा वाचन करायला, तर त्यांनी दररोज याचं सकाळ संध्याकाळ वाचन करायचं आहे. किंवा एक वेळ जरी दिवसातून वाचन केलं तरी खूप फरक पडतो. 12 एकादशीला सुद्धा अशी सेवा केली जाते, पण 12 एकादशी व्हायला कमीत कमी 6 महिन्यांचा कालावधी लागतो. म्हणजे प्रत्येक महिन्यात 2 एकादशी असतात. तर असं 2 प्रत्येक एकादशीला एकदा वाचन करायचं आणि तुमची काय मनोकामना असेल ते भगवान विष्णूंना सांगायची. तर ही सेवा आवर्जून करून पहा. ज्यांना संकल्पयुक्त करायची आहे त्यांनी करा. ज्यांना संकल्पयुक्त नसेल करायची त्यांनी दररोज वाचन करा. ज्यांना दररोज जमणार नाही त्यांनी दर एकादशीला वाचन करा. दर बुधवारी वाचन करा. दर बुधवारी वाचण्याची पद्धत काय आहे तर कमीत कमी दर बुधवारी वाचलं तर तुम्हाला 4 वेळा याचं वाचन करावं लागेल. विष्णू सहस्त्रनाम अवघड असल्यामुळे वाचायला शक्यतो लवकर येत नाही. त्यामुळे तुम्ही यूट्यूबला लावून द्या, त्याच्या मागोमाग म्हणा. तसेच ज्यांना आपली मुलं मतिमंद आहेत की खूप त्यांना बोलता येत नाही, चालता येत नाही, अशांनी काय करायचं की भगवान विष्णूंना, बाळकृष्णांना तुमच्या घरात मूर्ती असेल किंवा श्रीरामांच्या मंदिरात किंवा तुमच्या जवळपास श्रीकृष्णांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुळशीपत्र अर्पण करून तुम्हाला भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करून आपल्या मुलांकडून जर मुलं म्हणण्यासारखे असतील, आता मतिमंद असल्यामुळे ती मुलं म्हणू शकत नाहीत, तर त्या आईवडिलांनी काय करायचं की स्वतः त्यांच्यासाठी विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं व त्यांना शेजारी बसवून ते ऐकवायचं. आता तुम्ही ही सेवा 11 वेळा जर विष्णू सहस्त्रनाम म्हणून केली तर तुम्हाला जमतील एवढी तुळशीपत्र अर्पण करा किंवा 11त केली तरी चालेल आणि ती तुळशीपत्र आपल्या मुलांना खायला द्या. या सेवेने अतिशय सुंदर अनुभव येतात. ही सेवा करून पहा. आणि कोणतीही सेवा करायची असेल तर मनामध्ये भाव, श्रद्धा आणि विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर अशी कोणतीही मुलं असतील तर त्यांना विष्णू सहस्त्रनामाचं वाचनानं त्यांची वाचा सुधारते. त्यामुळे मोडकं तोडकं का होईना, थोडेफार का शब्द होईनात पण त्यांना म्हणायला सांगा. आता करणी बाधा केलेली असेल असं जर ज्यांना कोणाला वाटत असेल की सतत सतत घरात आजारी व्यक्ती पडत आहेत किंवा तर म्हणजे कोणी कारण नसताना आजारी पडतंय किंवा काही ना काहीतरी घरात त्रास चालू आहे, तर त्यांनी सकाळ संध्याकाळ कुणीही वाचू शकता. सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्त्रनामांचं वाचन करा. आणि महत्त्वाचं काम तुमचं जर पूर्णत्वास जावं यास असं तुम्हाला वाटत असेल तर कुणीही, तुम्ही महत्त्वाच्या कामाला, कोर्ट कचेरी असेल, विवाह जुळवण्यासाठी निघाला असाल, नोकरी शोधण्यासाठी निघाला असाल, जॉब असेल, जॉबला निघाला असाल, कोणतंही तुमचं महत्त्वाचं काम असो, घरातून बाहेर पडताना नेहमी उजवा पाय घराबाहेर टाकावा व नारायणा 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 असं 4 वेळा म्हणावं. तर ही थोडकीशी सेवा तुमच्या सर्वांसोबत शेअर करायची होती. झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.